नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम टेकचा कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. आता हा फक्त स्टेप सांगणार नाही मी तुम्हाला, तर कोणती काळजी घ्यायची आहे आणि ऑप्शन फॉर्म 2 भरताना कन्फर्म तुमचा नंबर लागायची कशी शक्यता राहील त्यावरती आपण डिस्कशन करूया. बघा, तुम्ही जर पीजीचा फॉर्म भरताय म्हणजे तुम्ही डिग्री वगैरे कंप्लीट आहे, तुम्ही जी प्रोसेस तुम्हाला सांगितली तर लक्षात राहीलच, पण काळजी कोणती घ्यायची ते पण तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर करायच्या अगोदर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही जे कॉलेजेस टाकले होते, ठीक आहे, तर त्याचा तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तर कट ऑफ लिस्ट जी आहे ते कट ऑफ लिस्ट चेक करायची अगोदर. ठीक आहे, तर या ठिकाणी कट ऑफ लिस्ट आहे. आता कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला मार्क्स चेक नाही करायचे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मेरिट नंबर आहे, फायनल मेरिट नंबर, तो मेरिट नंबर चेक करायचा आहे. ओके, सपोज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे, ओपनचा कट ऑफ जर बघायला गेलो आपण तर 2056 आहे ना. तर 2056 म्हणजे काय, तर याच्यापेक्षा जर तुमचा कट ऑफ कमी असेल तर डेफिनेटली तुमचा कॅप राऊंड 2 मध्ये नंबर त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा कट ऑफ नुसार तुम्ही काय करायचं, तुमची ब्रँच, कॉलेज आणि त्याचा फायनल मेरिट नंबर याच्यावरनं तुमच्या कॉलेजची लिस्ट जी आहे ती प्रिपेअर करायची. आपल्याला फक्त एवढंच नाही बघायचं, तर सायमल्टेनियसली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, तुम्हाला कॅप राऊंड 2 ची वॅकन्सी मॅट्रिक्स पण चेक करायचं आहे. ठीक आहे, वॅकन्सी मॅट्रिक्स कुठे येतो, तर इथेच एम टेकच्या जर इथे गेलो आपण, तर एक नंबरला प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड 2. ओके, याच्यावरती जर गेलो आपण तर इथे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस मिळतील, एक्सेप्ट म्हणजे COEP भेटणार नाही, आणि जे ऑटोनॉमस ज्यांची ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे तेवढेच कॉलेज दिसणार नाही फक्त. बाकी सर्व कॉलेजेस या ठिकाणी महाराष्ट्रातले अवेलेबल आहेत. ओके, सपोज या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे. या ठिकाणी तुमची जर ब्रँच असेल सपोज कोणती स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ओके, ओपनची पोझिशन किती आहे या ठिकाणी, एक जागा आहे ना. त्याच्यानंतर बघायला गेलं, SC ST या ठिकाणी जागा अवेलेबल आहे का, नाही आहे, कोणतीच अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, NT नाही आहे, OBC नाही, काहीच नाही. SC BC ची एक सीट वॅकंट आहे. ओके, हे झाले नॉन स्पॉन्सर्ड साठी. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जे आहे नॉन स्पॉन्सर्ड PWD म्हणजे काय, पर्सन विथ डिसेबिलिटी, त्याची पण वॅकन्सी या ठिकाणी नाही आहे. ओके, आता नॉन स्पॉन्सर्ड मध्येच ऑर्फन, EWS हे जे आहेत या सीट आहेत, याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर जी कंडिशन कॅटेगरी आहे, आहे स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट, जे विद्यार्थी स्पॉन्सर्ड मधनं ज्यांनी गेट वगैरे दिलेली नव्हती आणि ज्यांना 2 इयर्स पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, स्पॉन्सर्ड मधनं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर त्यांची पोझिशन या ठिकाणी वॅकंट दाखवत आहे. ओके, हा, तर याच्यावरनं काय करायचं आहे तुम्हाला, वॅकन्सी पोझिशन चेक करायची कॉलेजची, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, पहिले लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. साइन इन करू. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. ओपन झाल्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोसीड टू कम्प्लीट ऑप्शन फॉर्म, या ठिकाणी जर ऑप्शन तुम्हाला येत नसेल तर इथे येतो बघा, फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी क्लिक केलं तुम्ही तरी चालेल या ठिकाणी. ओके, तर प्रोसीड टू कम्प्लीट याच्यानंतर जी फर्स्ट स्टेप येते या ठिकाणी बघा, वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत ते ऑप्शन आपल्याला इम्पोर्ट करायचे आहेत का, असेल तर यस करा. यस केल्यानंतर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट केलेले होते ते इम्पोर्ट होऊन जातील. आणि जर पहिल्या राऊंड मधले कॉलेजेस तुम्हाला नको असतील तर नो वरती क्लिक करायचं. नो केल्यानंतर पहिल्या राऊंडचे कॉलेज या ठिकाणी येणार नाही. ओके, आता या ठिकाणी ऑलरेडी आपण काय केलं आहे, कॅप राऊंड 1चं कॉलेज या ठिकाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोर्स. ठीक आहे, स्टुडंटला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पाहिजे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. ओके, आता युनिव्हर्सिटी कोणती पाहिजे, सपोज या स्टुडंटला पाहिजे सावित्रीबाई फुले. ओके, आता या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सर्वच टाका. बाकी इथे नाही चेंज केलं काहीतरी चालेल, कारण आपण काय करतोय, युनिव्हर्सिटी वाईज कॉलेज या ठिकाणी टाकलेले आहेत. तर युनिव्हर्सिटी वाईज या ठिकाणी किती कॉलेज अवेलेबल आहेत या ठिकाणी त्याची लिस्ट दिसते.
त्या स्टुडंटला जर पाहिजे आहे सपोज कोणतं पाहिजे AISSM पाहिजे त्याला, ठीक आहे. त्यानंतर अजिंक्य DY पाटील, सिंहगड, रायसोनी, JSPM, ठीक आहे. सपोज एवढे कॉलेज त्या विद्यार्थ्याला पाहिजे आहेत, तर तो काय करेल, पहिले ऍड सिलेक्टेड ऑप्शन, ठीक आहे. आता हे सिलेक्ट झालेले आहेत ऑप्शन. त्याच्यानंतर आणखी जर दुसरे पाहिजे असतील सपोज अदर युनिव्हर्सिटीमध्ये आहे ना, तर मुंबई, मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली. या ठिकाणी हे कॉलेज या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. हा, तर याच्यामधलं पाहिजे असेल तर तो घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण युनिव्हर्सिटी चेंज करू शकतो. जसं की बाटू जर घेतलं आपण, काय आहे की बरेच कॉलेजेस जे आहेत ते बाटूच्या अंडर गेलेले आहेत. बाटू जर सिलेक्ट केलं तर प्रत्येक याच्यातले तुम्हाला महाराष्ट्रातले जे बाटूच्या अंडर गेलेले आहेत कॉलेज या ठिकाणी अवेलेबल होतील. याच्यामधनं जे तुम्हाला पाहिजे असतील ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, है ना. सिलेक्ट करायचे आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन असे तुमचे जेवढे नंबर ऑफ चॉईसेस असतील ते सर्व तुम्ही काय करून घ्या, पहिले ऍड करून घ्या. ओके. ऍड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर प्रिफरन्स या ठिकाणी काय करायचं, सेट करायचं आहे. ओके. प्रिफरन्स जर सेट करायला गेलो आपण तर सगळ्यात अगोदर स्टुडंटला पाहिजे VGTI, त्याच्यानंतर AISSM पाहिजे. अ, बघा कॉलेज सिलेक्ट करताना तुम्हाला त्या कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही, किंवा तुमच्या रिलेटिव्ह आहे का कोणी, PGची सोय वगैरे आहे की नाही, हे सर्व तुम्ही इन्फॉर्मेशन अगोदर कलेक्ट करायचे आहे. बऱ्याच मुलांचं काय होतं की त्या ठिकाणी ऍडमिट म्हणजे ऑप्शनला तर टाकून देतात, फ्रीजही करतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजतं की हे सोयीस्कर नाही किंवा प्रॉब्लेम जे आहे ते येऊ शकतात पुढे चालून, है ना. तर असा प्रिफरन्स जो आहे तो तुम्ही प्रिफरन्स सिलेक्ट करून घ्या. प्रिफरन्स सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स येऊन जाईल. आणि काय असतं तर जे कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज लागलेलं आहे ते बाय डिफॉल्ट तुम्हाला लास्ट नंबरला येतं, ठीक आहे. आता ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की खरंच सरदार पटेल कॉलेज आहे त्याच्यापेक्षा वरचे कॉलेजेस जे आहेत ते खरंच त्या लायक आहेत का, की याच्यापेक्षा चांगले आहेत का. खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी मिस्टेक करतात. काय करतात की या कॉलेजपेक्षा कमी लो लेवलचं कॉलेज असेल किंवा ज्याचा कट ऑफ कमी आहे, जिथं प्लेसमेंट कमी आहे, असं कॉलेज सिलेक्ट करतात कॅपराऊंड 2 ला. त्याच्यानंतर त्यांचा नंबर जे कॅपराऊंड 2 मध्ये ऑप्शन टाकले त्याच्यापैकी लागून जातो, आणि जे कॅपराऊंड 1 मधलं कॉलेज आहे ते कॅन्सल होऊन जातं नंतर, ठीक आहे. कॅपराऊंड 2 मध्ये जे ऑप्शन तुम्ही टाकणार हे ऑप्शन कॅपराऊंड 1 मध्ये लागलेल्या कॉलेजपेक्षा बेटरच असायला पाहिजे. अदरवाईज तुमची कॅपराऊंड 1 मधली अलॉटमेंट कॅन्सल होऊन जाणार डेफिनेटली. ओके. त्यामुळे आता खरंच एकदा विचार करायचा परत की याच्यापेक्षा खरंच वरचे कॉलेजेस बेस्ट आहेत का, है ना. असतील तरच तुम्ही काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड करायचं, है ना. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय, विद्यार्थ्यांचा कन्सर्न घेऊन मी नंतर त्याच्यामध्ये चेंज करणार आहे, बट तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे. सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे पुढे. या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, आणि तो OTP टाकल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारे कॅपराऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला समजली असेल. ओके. आणि जर काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे, त्याच्यावरती मुलांना फुल ॲक्सेस दिलेला आहे की ते त्यांचे क्वेश्चन्स वगैरे क्वेश्चन आन्सर करू शकतात. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी जवळपास महाराष्ट्रातले खूप सारे विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत. तुमच्या क्वेरीज जे आहेत ते तुम्ही स्वतः क्वेश्चन टाकू शकता, त्याचे आन्सर तुम्हाला डेफिनेटली मुलं देतील, ठीक आहे. मी जर अवेलेबल नसेल तरी मुलं त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला देतील, ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.